महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 4 प्रमुख कल्याणकारी योजनांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहे। यामुळे कामगारांना अधिक आर्थिक संरक्षण, निवृत्ती वेतन तसेच मुलांना शिक्षणासाठी वाढीव मदत मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज। बंधूंना, आज आपण राज्यातील लाखो नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी घेऊन आलो आहे। महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 4 प्रमुख कल्याणकारी योजनांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहे। यामुळे कामगारांना अधिक आर्थिक संरक्षण, निवृत्ती वेतन तसेच मुलांना शिक्षणासाठी वाढीव मदत मिळणार आहे। सर्वप्रथम मृत्यू सहाय्याबाबत माहिती घेऊया। नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आता 3,50,000 रुपये इतकी एक रकमी आर्थिक मदत दिली जात आहे। अपघाती मृत्यू झाल्यास ही मदत वाढवून 6,50,000 रुपये करण्यात आली आहे, अर्थात 6.5 लाख रुपये देण्यात येणार आहे। याशिवाय एखादा कामगार अपघातामुळे कायमस्वरूपी दिव्यांग अपंग झाल्यास त्याला 2 लाख रुपये इतकी एक रकमी आर्थिक मदत देऊन सहाय्य केलं जाणार आहे। आता निवृत्ती वेतन योजनेबाबत जाणून घेऊया। वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या आणि बांधकाम मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदणी असलेल्या कामगारांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार आहे। नोंदणी कालावधीनुसार लाभ पुढील प्रमाणे असेल। 10 वर्ष नोंदणी ज्या व्यक्तीची बांधकाम कामगार म्हणून झालेली असेल त्याला प्रतिवर्ष 6,000 रुपये निवृत्ती वेतन मिळेल, तर 15 वर्षे ज्याची नोंदणी झालेली असेल तर त्याला प्रतिवर्षाला 9,000 रुपये मिळेल आणि 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक नोंदणी झालेला कालावधी असेल त्याला प्रत्येक वर्षाला 12,000 रुपये ही रक्कम थेट त्याच्या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये दिली जाईल। त्याचप्रमाणे आता मुलांच्या शिष्यवृत्तीबाबत, शिक्षणाबाबत याबाबत काय धोरण मंडळाने आखले आहे त्याबाबत सुद्धा देखील आपण माहिती घेऊया। शैक्षणिक सहाय्य देण्यात येणार आहे। इयत्ता 9वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 20,000 रुपये वार्षिक, त्याचप्रमाणे इयत्ता 11वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 25,000 रुपयाची रक्कम देण्यात येणार। उच्च शिक्षणासाठीही शासनाने भरीव मदत जाहीर केली आहे। वैद्यकीय पदवीसाठी 1 लाख रुपये आणि अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगसाठी पदवीसाठी 60,000 रुपये अशी भरघोस मदत देण्याचे ठरवलेले आहे। याशिवाय सैनिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बांधकाम कामगारांच्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे। केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सैनिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क यापुढे शासन भरणार आहे। तसेच इतर मान्यताप्राप्त सैनिक शाळांमध्ये देखील सैनिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 10,000 रुपये इतके आर्थिक सहाय्य दिले जाईल। आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे परदेशात पदव्युत्तर शिक्षण किंवा PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची संपूर्ण रक्कम यापुढे शासन संबंधित विद्यापीठाला थेट अदा करण्यात येणार आहे। या सोबतच प्रवास भत्ता, विमा आणि इतर आवश्यक भत्तेही केंद्र शासनाच्या नियमानुसार त्या विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिले जाणार आहेत। यानंतर इयत्ता 1ली ते 8वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिल्या 2 अपत्यांना शैक्षणिक साहित्याचा मोफत मूलभूत वस्तुसंच देण्यात येणार आहे। महिला बांधकाम कामगारांसाठी ही एक महत्त्वाची आणि दिलासादायक योजना यावेळी जाहीर करण्यात आलेली आहे। नोंदणीकृत महिला बांधकाम कामगारांना नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाल्यास 25,000 इतकी रक्कम
एक रकमी प्रसूती सहाय्य निधी म्हणून दिला जाणारा ही योजना पहिल्या 2 अपत्यांसाठी लागू राहील. कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी सांगितले की या सुधारित योजनांमुळे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी यावेळी सांगितले की या सुधारित योजनांमुळे राज्यातील लाखो बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा सामाजिक व आर्थिक आधार मिळणार आहे. मित्रांनो, आपण किंवा आपल्या ओळखीतील कोणी बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असतील तर ही माहिती त्यांच्यामार्फत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना या योजनांचा लाभ घेता येईल. या योजनांबाबत अधिक माहिती हवी असल्यास आपल्या जवळच्या कामगार सुविधा केंद्राशी किंवा इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अशाच महत्त्वाच्या आणि जनहिताच्या बातम्यांसाठी राजर्षी न्यूज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब जर केले नसेल तर अवश्य त्याला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की द्या. धन्यवाद. जय भीम, जय भारत.